अतिशय महत्त्वाचे आहेत. राजमाता जिजाऊ यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे आपल्या सगळ्यांना याकरता महत्त्वाचं आहे की त्यांच्या संस्कारातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि शिवशाही ही आदर्श राज्याची आमची संकल्पना आहे. आणि म्हणून आज जिजाऊंचंही पण आपण स्मरण करतो आहे. आणि स्वामी विवेकानंदजींचं स्मरण करत असताना त्यांनी शिकागोमध्ये केलेलं जे भाषण होतं ते आपल्या भविष्याचं दिशादर्शन देणारं भाषण आहे. स्वामीजींनी सांगितलं होतं की 18वी सदी जी आहे ती मुघल सल्तनतची होती. 19वी सदी जी होती ती भारतामध्ये सगळीकडे युनियन जॅक फडकत होता. आणि 20वी सदी होती ती अमेरिकेची होती. आणि 21वी सदी, 21वं शतक जर या जगात कोणाचं असेल तर ते हिंदुस्थानचं आहे, ही भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती. आणि ही भविष्यवाणी खरी होणार आहे. आणि ही खरी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताला, आपल्या हिंदुस्थानाला विश्वगुरू आपल्याला बनवायचा आहे. आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत, विकसनशील भारताचं स्वप्नही पूर्ण करायचं आहे. खऱ्या अर्थाने $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला तयार करायची आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे. हे सगळं पुढे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या स्वप्नाचा संबंध रामराज्याशी आहे आणि शिवशाहीशी आहे. आणि म्हणून रामराज्य म्हणजे आपल्याकरता आदर्श राज्य आहे आणि शिवशाही हा आपला आदर्श आहे. आणि यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे. ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेलं आहे. त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे. मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे यश जे आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे. अनेक वर्षामध्ये एवढं मोठं यश आपण जे मिळवलेलं आहे, या यशाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी परिश्रम आणि मेहनत केली त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मिळालेलं अभूतपूर्व यश आहे. आणि म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सगळ्यांचं, देवेंद्रजींचं, बावनकुळेंचं आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. यश मिळालेलं आहे, पण ज्या अपेक्षेने जनतेने आपल्याला हे यश दिलेलं आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आलेली आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज, गाडगे महाराज या सगळ्या संतांनी या महाराष्ट्राला एक संत विचाराची पार्श्वभूमी दिलेली आहे.
जनतेचं कल्याण झालं पाहिजे. लोक कल्याणकारी लोकतंत्राची स्थापना आपल्या हातून व्हावी ही जनतेची अपेक्षा आहे. आणि शिर्डीच्या या पवित्र भूमीवर साईबाबांचं स्मरण करून विजयातून मिळालेल्या विश्वासातून भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प या ऐतिहासिक भूमीवर आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आपल्याला मिळालेली जी सत्ता आहे त्याचं वेगळं महत्व आहे. अटल बिहारी वाजपेयी नेहमी असं म्हणायचे, केवल राज बदलना हमारा उद्देश्य नहीं है, तो समाज बदलना हमारा उद्दिष्ट है. ज्यावेळी अटल बिहारींच्या समोर आम्ही नारे लावायचो कि देश का नेता कैसा हो, अटल बिहारी जैसा हो, अटल बिहारी जी म्हणायचे, देश का नेता कैसा हो ये प्रश्न नहीं है, ये देश कैसा हो ये हमारे सामने प्रश्न है. इस देश को सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हमको करना है. गांव, गरीब, मजदूर, किसान का कल्याण करना है. हमारी जो सीमाएं उनको सुरक्षित करना है. आतंकवाद, जातीयता, सांप्रदायिकता से समाज को मुक्ति देनी है और सामाजिक समता और आर्थिक समता प्रस्थापित करनी है. मुझे याद है कि महाभारत पूरा समाप्त होने के बाद एक बहुत अच्छी घटना है कि जिन जिन लोगों ने महाभारत के धर्म युद्ध में अपने जीवन को न्यौछावर करके अपने प्राण दिए थे, सत्य की जीत हुई, पांडवों की जीत हुई, तब उन जिन लोगों ने बलिदान किया उनके स्मृति को अभिवादन करने के लिए धर्मराज जब नदी के किनारे पर खड़े थे और एक एक नाम लेकर पानी से अर्घ्य दे रहे थे, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं आणि भगवान श्रीकृष्णांचा विचार भगवद्गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्यांचं बलिदान जे होतं ते कशा करता होतं, ते सत्या करता होतं, ते धर्मराज्याच्या स्थापनेकरता होतं. एका स्त्रीचा अपमान झाला होता, त्या अपमानाचा सूड घेण्याकरता समाजात आदर्श व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे त्याकरता होतं. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी मी अवतार घेतो असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता युद्ध संपलेलं आहे, विजय मिळालेला आहे. विजयाचा आनंद होणं स्वाभाविक आहे, पण विजयाचं रूपांतर, स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करणं जसं आपली जबाबदारी होती, तसं या महाराष्ट्रात मिळालेल्या या विजयाचं रूपांतर महाराष्ट्राचं सुराज्यामध्ये करण्याची आपली जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची 1980 साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी 3 गोष्टी प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीने समोर ठेवून कार्य करताना त्यावेळी आपल्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं होतं. पहिला विचार होता राष्ट्रवाद. हे राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अनेकता में एकता, यही हमारी विशेषता. अलग भाषा, अलग वेश, फिर भी हमारा एक देश, असे आमचं राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास करणं, या राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध संपन्न करणं, या राष्ट्रामधली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करणं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकेल अशी शक्ती निर्माण करणं हा राष्ट्रवादाचा, राष्ट्राच्या प्रगतीचा सर्वांगीण विचार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आत्मा आहे. आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर विरोधी पक्षात जर असू तर आपण लोकशाहीमध्ये आपल्या कर्तव्याचं पालन करू. पण आज सुदैवाने जनतेच्या आशीर्वादाने
आज आपण सत्तेमध्ये आलो आहोत आणि या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला समाज परिवर्तन करायचं आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर त्याकरता सुशासन आणि विकास, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट हे आपलं मिशन आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या या राज्यामध्ये रयतेचं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की हे राज्य श्रींचं राज्य आहे, न्यायाचं राज्य आहे. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून या महाराष्ट्रामध्ये त्या अनुरूप परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. अनेक लोक मंत्री येतात, आमदार होतात, खासदार होतात, चालले जातात. लोक त्यांना आठवण नाही ठेवत. आमच्या इथे विदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते, ते पराभूत झाले. दुसरे उमेदवार निवडून आले, पण निवडून आलेल्या उमेदवाराला आता त्याची आठवण फार लोक करत नाही. पण बाबासाहेब आंबेडकर मात्र सर्व विश्वामध्ये लक्षात आहेत. याचं कारण निवडणुकीच्या जय पराजयातून केवळ मोठेपण येतं ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही आहे. आपल्या कार्यातून, आपल्या कर्तृत्वातून, समाजाच्या सेवेतून, आपल्या गावाकरता, आपल्या जिल्ह्याकरता आपण जो काही त्यांचं जीवन सुसह्य करण्याकरता प्रयत्न करून जे कार्य करणार आहोत ते कार्य लोकांच्या लक्षात राहणार आहे. एका विचारवंतांनी चांगलं सांगितलंय की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्याच्या आधी भारतीय जनसंघ होता. जनसंघाची स्थापना झाली ज्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली 1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यावेळी पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील एक चांगली टीम तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी जनसंघाच्या कामाकरता दिली. त्या सगळ्या मागे एक विचार होता आणि आज जनसंघाने आपल्या विचाराने पुढे जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अनेक संकट आली, प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागलं, अपयश मिळालं, मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली नाही, पण आपले कार्यकर्ते मेहनत करत राहिले, चरेवती चरेवती चालत राहिले आणि बघता बघता आणीबाणी आली. आपल्यापैकी अनेक लोकांनी आणीबाणीचा काळ कदाचित बघितला नसेल. काल नागपूरला कंगना राणावत यांनी इमर्जन्सी नावाचा फिल्म काढलेली आहे. त्याचा पहिला शो बघण्याची संधी मला मिळाली आणि पूर्ण इमर्जन्सी, फार सुंदर चित्रपट तयार झालेला आहे. इमर्जन्सी कधी आली, कशी आली, कसे परिणाम होते, काय काय घडलं. इमर्जन्सीमध्ये आपले अनेक कार्यकर्ते मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट मिसाच्या अंतर्गत जेलमध्ये गेले. अनेक हाल अपेष्टा कार्यकर्त्यांनी सहन केल्या. बोलण्याचा गुन्हा होता, वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप होती. 2 वर्ष कार्यकर्ते जेलमध्ये होते, त्यांचे परिवार उद्ध्वस्त झाले. अनेक महिलांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. ते जेलमध्ये होते. अतिशय बिकट परिस्थिती होती. लोक असं म्हणायला लागले की आता जनसंघ, भारतीय जनता पार्टी त्यावेळी नव्हती, ती संपली. पण त्यातून आपण पुढे उभं राहिलो. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, पहिल्यांदा लक्ष्मणराव मानकर मला घेऊन पुण्याच्या अधिवेशनाकरता गेले होते. प्रकाशजींना आठवत असेल, डॉक्टर लेले आणि अण्णा जोशी त्यावेळी होते.
त्यावेळी पुण्याच्या स्टेशनवर उतरल्यानंतर एक काळी भिंत होती, त्याच्यावर लिहिलं होतं, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. अशी वाईट स्थिती होती. लोक चेष्टेने म्हणायला लागले अटलजी आणि अडवाणींना, हम दो हमारे दो. पत्रकारांनी लिहायला सुरुवात केली की आता संपली ही पार्टी, याला काही भविष्य नाही आहे. पण त्याच वेळी भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये MC छगला, मोहम्मद करीम छगला, मोठे आपल्या देशातले न्यायविद, फार मोठे व्यक्ती होते. ते भारतीय जनता पार्टीच्या समारोपाच्या भाषणाकरता बांद्रा रिक्लेमेशनच्या ग्राउंडवर आले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं समारोपाचं भाषण होतं. त्या स्टेजवरून अटल बिहारी वाजपेयी उभे होते आणि बोलत होते. तिथून सूर्य दिसत होता. संध्याकाळ 5-5:30ची वेळ होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की आता सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे. हा सूर्य आता अस्ताला जाणार आहे. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, सूर्योदय होईल आणि निश्चितपणे प्रकाश होईल, कमळ खिलेल आणि या देशाचं भविष्य आम्ही बदलवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास अटल बिहारींनी व्यक्त केला होता. त्याचवेळी मोहम्मद करीम छगला यांनी सांगितलं होतं की मी अटल बिहारी वाजपेयींच्या रूपाने भविष्यातला प्रधानमंत्री बघत आहे. हा सगळा इतिहास याकरता महत्वाचा आहे की भूतकाळातल्या इतिहासाचं वर्तमान काळात जर चिंतन केलं तर भविष्याचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता त्याचा उपयोग होतो. त्या परिस्थितीमुळे आज आपण या ठिकाणी आलो आहोत. महाराष्ट्रामध्ये जातीयवाद, सांप्रदायिकता याचा उपयोग राजकारण करण्याकरता जाती आणि सांप्रदायिक सलोखा कसा अडचणीत येईल असा प्रयत्न अनेक जण करत आहेत. आपण ही भूमिका घेतली की कुठलाही व्यक्ती हा त्याच्या जात, पंथ, धर्म, भाषेने मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट केली पाहिजे आणि या समाजामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. आपल्या उद्दिष्टांपासून आपण दूर होता कामा नये. मानवतेच्या आधारावर आदरणीय पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्याला जे तिसरं तत्व जे दिलं, ते भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन. ते अंत्योदयाच्या रूपाने आहे. आपण या तिन्ही गोष्टी जरूर लक्षात ठेवा, या कधी विसरू नका. हे चिंतन आपल्याला असं सांगतं की या समाजातला तळागाळातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची आम्ही निरंतर सेवा करत राहू. आणि ज्या दिवशी त्या दरिद्र नारायणाला रोटी, कपडा आणि मकान आम्ही मिळवून देऊ, त्याच दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आपलं उद्दिष्ट आहे. आपली संस्कृती हे नाही सांगत की माझं कल्याण पहिल्यांदा करा, मग माझ्या परिवाराचं करा. आपली संस्कृती सांगते पहिले विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. आपला इतिहास हा निस्पृह, निस्वार्थी, समर्पित, समाज सुधारक, क्रांतिकारक देशभक्तांचा इतिहास आहे. या समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर नाही करता येणार. आपल्या देशाला लागणारं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही करता येणार. सगळ्यांना शुद्ध स्वच्छ पाणी नाही देऊ शकत आपण. या प्रत्येकाला घर नाही देऊ शकत. हेल्थ सर्व्हिसेसमध्ये आपल्या सगळ्या गरीब जनतेला आपण सगळ्या वैद्यकीय सुविधा नाही देऊ शकत. सगळ्या तरुण मुलांच्या हाताला आपण काम नाही देऊ शकत.
शेतकऱ्यांच्या शेतीला आपण पाणी मिळवून नाही देऊ शकत, आपण ही सगळी कामं पूर्ण करू शकतो. ही सगळी कामं पूर्ण करण्याची ताकद शक्ती आपल्यामध्ये आहे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला कुठे फोकस करायचा आहे? आपल्याला केवळ काँग्रेसची सत्ता गेली एवढ्यावर समाधान नाही आहे. तर ते गेले आणि आपण आलो आणि परिस्थिती जर बदलणार नसेल तर समाज आपल्याला प्रश्न विचारणार आहे की ते होते तेव्हाही असंच होतं आणि तुम्ही होते तेव्हा असंच होतं, तुमच्या येण्यातून काय झालेलं आहे? आणि म्हणून जे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळात झालं नाही त्यापेक्षा 10 पटीने उत्तम काम समाजातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या हिताकरता करण्याची जबाबदारी आपली आहे. मी एक खूप चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे. आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर आपले नेते, त्यांच्या नावाने आम्ही ट्रस्ट काढला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही 1600 शाळा चालवतो, एकल विद्यालय, 1800 शिक्षक आहेत आणि ते 1800 शिक्षक जे आहेत ते संध्याकाळी 6 नंतर गावात राहू शकत नव्हते. गाव जिल्ह्यामध्ये रोड नव्हते. म्हणजे परिस्थिती एवढी बिकट होती की डॉक्टर आणि दवाखाना आणि शाळांचा तर पत्ता नव्हताच, पण मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून मिठाच्या ऐवजी त्याचा उपयोग आदिवासी करत होते. मला अतिशय आनंद आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली सगळ्यात चांगली घटना आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारचा प्रमुख म्हणून ज्यावेळी जबाबदारी त्यांनी घेतली त्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा खनिज संपत्तीने परिपूर्ण असा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये जमशेदजी टाटा पहिल्यांदा स्टील फॅक्टरी टाकण्याला गेले होते, पण फॉरेस्टमुळे परवानग्या मिळाल्या नाही. त्यावेळी देवेंद्रजींना आम्ही सगळ्यांनी विनंती केली, महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या परवानग्या त्यांनी दिल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर लोखंडाच्या खाणी सुरू झाल्या. 10,000 लोकांना रोजगार मिळाला आणि तुम्हाला आनंद होईल की 5,000 तरुण नक्षलवादी मूवमेंट मधले आपला नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले. कोणी ड्रायव्हर बनले, कोणी टर्नर बनले, कोणी फिटर बनले आणि आज त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेज उघडत आहे, पॉलिटेक्निक कॉलेज उघडत आहे, ड्रायव्हिंग सेंटर होत आहे. महिलांकरता रेडीमेड गारमेंट एक्सपोर्ट करण्याचा ऑर्डर मिळालेला आहे. तुम्ही कल्पना नाही करू शकत सिरोंच्या एटापल्ली आणि अहेरी भागातली स्थिती काय होती. मी दर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराला जायचो, हेलिकॉप्टरमधून उतरायचो, कार्यकर्ते म्हणायचे माझ्याकडे चहा प्यायला चला साहेब. माझ्या बाजूला 3 पोलीस उभे राहायचे आणि मला हळूच एसपी कानात म्हणायचा, साहेब लवकर लवकर इथून तुम्ही निघून जा, फार कठीण परिस्थिती आहे, तुम्ही जास्त वेळ थांबू नका. मी भाषण द्यायचो आणि निघून जायचो. आज त्या जिल्ह्यामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये 10,000 आदिवासींच्या तरुण मुलांच्या हाताला काम देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता हा जिल्हा पुढल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या सरकारने केलं. हे ठरवून झालं. मी याचा साक्षीदार आहे आणि देवेंद्रजींनी हे ठरवून केलं. त्या भागातल्या आपल्या आमदार खासदारांनी परिश्रम घेतले. एन्व्हायरमेंट फॉरेस्टच्या परवानग्या मिळत नव्हत्या, त्या संघर्ष करून मिळवून दिल्या आणि एक मागासलेला जिल्हा आता सुखी समृद्ध आणि संपन्न जिल्हा म्हणून पुढे चाललेला आहे. जे गडचिरोलीत झालं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात झालं पाहिजे. प्रत्येक तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आपला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहर नाही,
स्मार्ट विलेज देखील तयार झाली पाहिजे आणि आपली गावं समृद्ध आणि संपन्न झाली पाहिजे. आज गावं ओस पडत चालली आहे. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये गावं सोडून मुलं काय येतात, लोक काय येतात? कोणी खुशीने येत नाही, मजबुरीतून येतात. गावात शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही, शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही, दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही, तिन्ही आहे तर शिक्षण नाही. गावामधली स्थिती अशी आहे, आपल्या काळात ही बदलली आहे, ही काँग्रेसच्या काळात होती. ही हॉस्पिटल असेल तर डॉक्टर नाही, डॉक्टर असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर औषधं नाही, तिन्ही असेल तर नर्स नाही, कोण मरायला जाईल? मी लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना डेअरी टाकली होती, बँकेचं कर्ज घेतलं. जेव्हा म्हैस गरम होत होती तेव्हा डॉक्टर गायब राहत होता. जेव्हा डॉक्टर गायब राहत होता तेव्हा म्हैस गरम होत नव्हती. म्हणजे शेवटी मी डेअरी विकून टाकली. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये गावातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्याचं जीवन आपल्या सरकारने बदलवलं आहे. कल्याणकारी राज्यामध्ये विकासाभिमुख योजना घेऊन त्या नीट प्रकारे आपण जर राबवल्या आणि आपल्या गावाची प्रगती आणि विकास झाला तर कशा करता लोक शहराकडे येतील. मी आज हे भाषण, माझा कार्यक्रम संपल्यानंतर श्रीनगरला चाललो आहे, काश्मीरमध्ये. उद्या सकाळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काश्मीरमध्ये झेडमोर म्हणून एक टनेल आहे, त्याचं उद्घाटन आहे कारगिलच्या खाली. आणि आज मला परवा काश्मीरचे मुख्यमंत्री भेटले आणि त्यांनी मला काय सांगावं, त्यांनी मला सांगितलं, आपने इतने अच्छे रोड बना दिए कि जो टूरिस्ट आ रहे थे वो 3 गुना हो गए, 3 गुना. सब रेस्टॉरंट वाले खुश है. आमच्याकडले नागपूरचे लोक काश्मीरमध्ये जातात, धाब्यावर बसतात आणि जेवण करत असताना जेव्हा सांगतात आम्ही नागपूरहून आलोय, तो धाब्यावाला म्हणतो आपसे पैसे नाही लूंगा. तिथे टुरिझम हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही रोजगार निर्माण करण्याकरता होते. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं 3 गुना यात्री आले, रस्ता चांगला झाला म्हणून. आणि आता त्यांना येणाऱ्या लोकांना रिस्ट्रिक्ट करायची वेळ आली, नका येऊ. आज महाराष्ट्रामध्ये केवढं आहे, पंढरपूर आहे, देऊ आहे, आळंदी आहे, अजिंठा आहे, वेरूळ आहे, किती मोठे मोठे पर्यटन स्थळ आहेत. आणि आज जगातून टुरिस्ट मुंबईमध्ये येतात आहेत. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सिंचनाच्या क्षेत्रामध्ये, जलसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये आज आपले ऑटोमोबाईल इंडस्ट्री महाराष्ट्रातली केवढी मोठी आहे. मी आज माझ्याच खात्यामध्ये हा विषय येतो. आपण आज 22 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री झाली आहे, त्यात महाराष्ट्राचं सिंहाचं योगदान आहे. आम्ही पहिले 7व्या नंबरवर होतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. आता आम्ही जपानला मागे टाकलं, 3ऱ्या नंबरवर आलो. आणि मला विश्वास आहे की पुढल्या 5 वर्षामध्ये आम्ही जगात पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही. ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे की जी 4.5 करोड युवकांना रोजगार दिला. ही इंडस्ट्री आहे की जी स्टेट गव्हर्नमेंट आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी देते. त्या इंडस्ट्रीचं हब महाराष्ट्रात आहे. मी इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या त्याच्या मागे लागलो. जपानमधल्या टोयोटो कंपनीचे चेअरमन मला भेटले. त्यांनी मला सांगितलं, आम्हाला आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन बनवणारा उद्योग टाकायचा आहे. तर मी त्यांना विचारलं की आप कहाँ डाल रहे? तो बोले महाराष्ट्र में डालने का विचार हो रहा है. मतलब कहाँ? तो बोले संभाजी नगर में. मतलब बिल्कुल जरूर डालो, वहां सब प्रकार के वेंडर्स आपको मिलेंगे. आणि ते 22,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट संभाजीनगरला करून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारे इंजिन तयार करण्याची फॅक्टरी टाकत आहे. आज महाराष्ट्र एक्सपोर्टमध्ये पुढे आहे. इम्पोर्ट कमी केला पाहिजे आणि एक्सपोर्ट वाढवला पाहिजे, ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. आज जगामध्ये सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग स्किल्ड मॅन पॉवर जर कोणत्या देशामध्ये असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे.
आणि हिंदुस्थानमध्ये सगळ्यात जास्त ट्रेन स्किल्ड इंजिनिअरिंग युथ मॅन पॉवर जर कोणत्या राज्यात असेल तर त्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे. जर इंडस्ट्रीचा विकास झाला, पर्यटनाचा विकास झाला, शेतीचा विकास झाला, हा अहमदनगर जिल्हा केवढा प्रगतिशील आणि समृद्ध आणि संपन्न आहे. नाशिक जिल्हा संपन्न आहे. फॉर्मर प्रोड्यूस कंपनी नाशिकची, त्या विलास शिंदेची 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष त्यांनी जगामध्ये एक्सपोर्ट केले. या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे. समर्थ रामदासांनी सांगितलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. एक गोष्ट लक्षात ठेवा की टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅपिटल फॉर डेव्हलपमेंट. टाइम, वेळ, एक एक क्षण महत्वाचा आहे. वन डे क्रिकेट सारखं खेळायचं आहे आणि छक्के चौके लावायचे आहेत आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. जर महाराष्ट्र पुढे झाला तर हिंदुस्थानचं देखील भविष्य बदलणार आहे. म्हणून या सत्तेचा उपयोग सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली महाराष्ट्राकरता कसा होईल, या सत्तेचा उपयोग महाराष्ट्रातून जातीयवाद, छुवाछूत, अस्पृश्यता नष्ट होऊन राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातलं सामाजिक समता आणि आर्थिक समता या समाजात कशी प्रस्थापित होईल. या महाराष्ट्रामध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च, ज्याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान म्हणतो, ते कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, हे छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. मी नेहमी आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटीशी प्रतिकृती नेहमी ठेवतो, आठवण ठेवतो त्याची, कारण शिवाजी महाराज हे आमचा अल्टिमेट आदर्श आहे. तीच शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे आणि ती शिवशाही निर्माण करण्याची जबाबदारी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची आहे, आमदारांची आहे, खासदारांची आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. नाही तर आज कहाणी खाया पिया कुछ नहीं, गिलास फोडा ठन्ना, आले आले गेले गेले असं नाही करायचं आहे. संधी आणि वेळ, मी नेहमी म्हणतो, देर आर सम पीपल हु कन्वर्ट प्रॉब्लेम्स टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हु कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. समस्या आहेत, प्रश्न गंभीर आहेत, पण नेतृत्वामध्ये क्षमता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली शिवशाही या महाराष्ट्रात आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार शिर्डीच्या साईबाबाच्या समक्ष आपण सगळ्यांनी करून आपण या ठिकाणून जा. साईबाबांचा आशीर्वाद आपलं मिशन, आपलं उद्दिष्ट यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता मंचावरील सर्व नेत्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नितीनजी. नितीनजींचा वाटा देखील सिंहाचा आहे महाराष्ट्रातल्या या यशामध्ये. त्यांनी